नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचं जे प्रोजेक्टचं काम आहे त्याची माहिती पाहत असतो, अपडेट पाहत असतो। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत हिवरशिंगा गावामध्ये। तुम्ही जर पाठीमागे जर पाहिलं तर तुम्हाला दिसतंय की जे इलेक्ट्रिक पोलवरचं जे तार ओढण्याचं कामकाज सध्या हिवरशिंगा परिसरामध्ये एकदम जोरदार गतीने सुरू आहे। तुम्ही पाहू शकता इकडं बीडकडे जाणारा हा मार्ग आहे आणि मस्त जे पहिले इलेक्ट्रिक पोल लावले होते त्यावरती आता तार ओढण्याचं कामकाज सुरू आहे। तर मित्रांनो, ही अपडेट आपण आज पाहणार आहोत। तर पाहूया इथली कामकाजाची गती कशी आहे, काय आहे। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। तर चला मित्रांनो, पाहूया सविस्तर। मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तर राहेमाव परिसरामधून हे कामकाज सध्या बीडच्या दिशेने म्हणजे सुरू आहे। तुम्ही पहा, इलेक्ट्रिक पोल काही ठिकाणी लावलेले आहेत। राहेमाव परिसरामध्ये हे कामकाज झालेलं आहे आणि सध्या जे कामकाज सुरू आहे तर खोकरमाव परिसर आणि हिवरशिंगा नवगण राजुरी परिसरामध्ये तुम्ही जर पाहिलं असं इलेक्ट्रिक पोलवरचं तार ओढण्याचं कामकाज तुम्ही पाहू शकता। आणि असं हे कामकाज सध्या एकदम जलद गतीने सुरू आहे। 17 सप्टेंबर जो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे त्या दिवशी बीडच्या दिशेने अहिल्यानगरवरून ट्रेनचं ट्रायल होणार आहे आणि शक्यतो अहिल्यानगर ते बीड ही ट्रेन कायमस्वरूपी सुरू होऊ शकते। तुम्ही पहा मित्रांनो, इलेक्ट्रिक पोलचं कामकाज कशा पद्धतीने सुरू आहे पहा, पण आपल्याला दिसतंय अशा प्रकारे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, एकदम नेटाने हे काम करत आहेत। आपण पाहताय हा जो परिसर आहे हिवरशिंगा गावामधला आहे, जो की बीड पासून अवघ्या 20 किमी अंतरावरती आहे। आणि यांची काम करण्याची गती पहा मित्रांनो, एकदम जोखमीचं काम, एकदम म्हणजे जबरदस्त असं हे कामकाज सुरू आहे। आणि हे कामकाज पाहून मित्रांनो एवढा म्हणजे आनंद वाटतो की आपल्या बीड शहरामधलं चंपावती नगरमधलं जे रेल्वेचं स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होत आहे। आणि आता सध्या जे कामकाज राहिलेलं आहे ते राहिलेलं आहे आपलं सिग्नलचं आणि हे तार ओढण्याचं कामकाज आपण पाहतोय। येत्या म्हणजे 8 दिवसापासून हे कामकाज सुरू आहे राहेमाव रेल्वे स्टेशन ते नवगण राजुरीपर्यंत। तर पहा मित्रांनो, प्रत्येक पोलवरती चढून असं हे तार वगैरे ओढतायत। पहा, भरपूर ज्यांची ते म्हणजे कर्मचारी संख्या तुम्ही जर पाहितली तर भरपूर अशी कर्मचारी संख्या पहा। तुम्ही जर पाहितलं इथं पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय कशा स्वरूपाचं तार ओढण्याचं कामकाज सुरू आहे, कशा पद्धतीने हे काम केलं जातं। बऱ्याच बीडकरांना वाटलं होतं की ट्रायल झाल्याच्या नंतर ट्रेन सुरू झालेली आहे, तर ट्रायलच्या नंतर अशा प्रकारचं इलेक्ट्रिक पोलचं कामकाज होणार आहे। आणि हे पूर्ण झाल्याच्या नंतर सिग्नलचं काम आणि नंतर ट्रायल। पहा मित्रांनो, की कसं सिस्टम असतं ते तार ओढण्याचं तुम्ही पाहू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय। पहा मित्रांनो, अशा स्वरूपात ही तार ओढली जाते आणि वरती फिट केली जाते। तिकडं जर पाहिलं तर तिकडं पण याच गतीने पुढे एक ट्रॅकवरती तारीचा बंडल पुढे नेलेला आहे आणि एक छोटी मालगाडी म्हणजे जशी असते तशा स्वरूपाची तार ओढण्यासाठी एक गाडी समोर गेलेली आहे आणि अशा पद्धतीने ही तार ओढली जाते। मित्रांनो पहा, एवढं जलद काम तुम्ही जर पाहिलं तर हे काम पाहून नक्कीच आपली जी बीड रेल्वे आहे अहिल्यानगर बीड परळी मार्गावरची ती लवकरच धावू शकते। पहा मित्रांनो, एकदम जलद गतीने हे कामकाज आपण पाहतोय लाईव्ह हिवरशिंगा परिसरामधून। असंच कामकाज सध्या नवगण राजुरी मार्गाला सध्या सुरू आहे आणि हा आहे हिवरशिंगा गावापासून अवघ्या 1 किमी अंतरावरती हा परिसर। तर सकाळपासून हे कामकाज सुरू आहे मित्रांनो। तर हे कामकाज आले आहे खोकरमाव, राहेमाव, विगणवाडी मार्गे इकडं बीडकडे। तर संपूर्ण हे काम सध्या म्हणजे प्रगतीपथावर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो। पहा,
ही अशी तार, तुम्हाला जी तार दिसते ही तार पुढं ओढलेली आहे त्यांनी, आणि प्रत्येक पोलवरती त्यांचा एक व्यक्ती चढला जातो आणि ही तार अशा स्वरूपाची ओढली जाते मित्रांनो. पहा, मित्रांनो हे आजचं अपडेट होतं आपलं शिवरशिंगा गावा परिसरामधलं. तर हे आजचं अपडेट तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा, लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये, अशाच नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चला.